आहेत. अगं बाई शुभ्रा, अगं अरे विश्वास, तुझी आई कुठे दिसत नाही रे? आई आई घरीच आहे सर. अरे असं कसं? आम्हाला सगळ्यांबरोबर वाढदिवस साजरा करायचा आहे. जा बोलव ना. आलो सर. काय नाही. मंग्या, अरे अरे ते काय काय नाही. काय पितोयस? मी काही पित नाहीये, म्हणजे दारू नाहीये, पाणी आहे. खरंच? हा खरंच? हो खरंच पाणी आहे. अगं मधू मधू, मधू काय केलं ते? अगं किती आर्थिक नुकसान झालं माहितीये काय? कळत नाही तुला? तुला तुला आमचं दुःख कळणार नाही. सगळी संपवलीस तर परत सोय करावी लागेल. काय हो दादा वहिनी, एकाच दिवशी तुमचा वाढदिवस तर आम्हाला सांगितलं नाही. हा बघा तुमचा मुलगा आला. विश्वास ना, तो माझाच मुलगा आहे, पण तो सतत यांच्या सहवासात असतो. हो ना, माझ्याही मुलासारखाच आहे विश्वास. हो ना रे विश्वास? हो मॅम. अच्छा, विश्वास चांगला मुलगा शोधलाय. आईबाप गरीब, तसाच मुलगाही गरीब. चला चला केक कापूया आता. अरे सुपारी जोडी. हॅपी बर्थडे वहिनी. केक 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 केक. तू असावरी वहिनीचा मुलगा ना रे? कुठे चाललास? बोल ना माझ्याशी. लय मात चढला का रे तुला? हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही, माझ्याशी बोलायला येऊ नका. पण मी चांगला ओळखते तुला. दादा वहिनीचा मुलगा असून तू त्यांना त्रास देतोस? हा? अरे देव माणसं आहेत रे ती. तर समजत नाही का, कळत नाही का गुबड्या? ओ, तोंड सांभाळून बोला. मी तोंड सांभाळून बोलू? अरे तिकडे तुझ्या आईचा वाढदिवस चालू आहे आणि इथे काय लपून बसलास? हिम्मत असेल ना, ये ना समोर. Three cheers for sir and ma'am. Hip hip हुर्रे! hip hip हुर्रे! hooray! Hip hip hooray! बरं एक मिनिट ऐका ऐका ऐका. विश्वास, तू कोणाची तरी मदत घेऊन जरा कोल्ड्रिंक्स आणि खाण्याचं बघशील का सगळ्यांचं? येस मॅम. विश्वास, I also विश्वास my friend. I help.
बरं, मग तुम्ही मदत करा त्यांना. आणि प्लीज पार्टी तशीच चालू राहू दे. मी फक्त आई आणि सरांना थोड्या वेळासाठी जरा घेऊन जाते तुमच्यापासून लांब. शुभ्रा आता कुठे? सर चला तरी. अगं तुला बसायला चटाई देऊ का? कारण खुर्ची नाही आमच्याकडे. घरात बसायला खुर्ची नाहीये. मी शेजारून घेऊन येतो. नाही राहू द्या, मी माझी सोय केली आहे. बॉय आलो. होय बाळा, बरा आहेस ना? आई ए बाहेर जाऊन उभा राहा. असावरी सोहमला पाणी तरी विचार. हो, पाणी आणते हं तुझ्यासाठी. फिल्टर्ड वॉटर आहे ना? आपल्या घरात जसं पाणी असतं ना तसंच पाणी आहे. नाही, कारण मला इथे कुठे फिल्टर दिसत नाहीये म्हणून विचारलं. मला आजारी पाडायचं की काय? बॉय ये रे. शुभ्रा उभी काय, बस ना. यांच्या घाणेरड्या चटईवर बस. तुला सवय झाली असेल ना, नेहमी येत असशील तू इकडे. खुश दिसतेस. अरे सोहम, असं काय करतोयस तू? आपलं झालं होतं की सकाळी बोलणं. एक मिनिट हं, मी आलेच. घे. आमच्या वाढदिवसाच्या दिवशी आलायस ना, यांनी स्वतः कुकर मध्ये बनवलाय केक. खूप छान झाला केक. प्लीज, मी असले अनहायजेनिक केक नाही खात. इनफॅक्ट हल्ली आमचं दूध सुद्धा हॉलंड वरून येतं. नाही, पण आमच्या वाढदिवसाच्या दिवशी आलायस ना आमच्या घरी, काहीतरी खायला द्यायला हवं ना तुला. काय खायला देऊ? माझ्या खाण्यापिण्याची काळजी करू नकोस. सगळं एकदम वेळच्या वेळी होत आहे. बॉय बाळा, इकडे केक घे. अरे घे. झाला खाऊन? आवडला का केक? आता हात पूस आणि यांच्यासाठी गिफ्ट आणलंय ते काढ. उघडते. उचलते. तुझ्यासाठी खास आणलंय, तुझ्या बर्थडे साठी. आय एम शुअर आजपर्यंत तुला इतकं महागड गिफ्ट कोणीच दिलं नसेल. माझ्याकडून तुझ्यासाठी. खूप मोठा झालास रे सोहम. माझा वाढदिवस लक्षात ठेवलास. माझ्यासाठी एवढं हे महागडं गिफ्ट घेऊन आलास. दे इकडे. हे घे, जपून ठेव. नाही काय, तुझ्या घराची दारं जरा कमकुवत वाटली मला. उगाच महागडं गिफ्ट आहे, चोरी नको व्हायला. काय इकडे छोट्या मोठ्या चोऱ्या होतच असतील ना? चोरीला वस्तू जातात. या चाळीत या घरात वस्तू कमी आणि माणुसकी जास्त आहे. माणुसकी जाणार असेल चोरीला तर जाऊ दे की काय. मी जोक नाही मारत आहे. सोहम, ते गिफ्ट राहू दे तुझ्याजवळ. मला उपयोग नाही रे त्याचा. इथे मला ते वापरता सुद्धा येणार नाही. घरात इतक्या गोष्टी आहेत त्याही मला वापरता येत नाही. ते गिफ्ट कुठून वापरणार तुझं? राहू दे तुझ्याजवळ.
आमच्याकडे जे काही आहे ना त्यात आम्ही खूप सुखी आहोत सोहम. तू सुखी आहेस या तबेल्यात? त्या घरापेक्षा ना तबेला पण चांगला असेल. हे काय पंखा चालत नाहीये, फ्रीज सुद्धा नाहीये, वाटलंच होतं मला. वॉटर प्युरिफायर नाहीये, सोफा नाहीये, डायनिंग टेबल नाहीये, काहीच नाहीये घरात. आणि हे असले अनहायजेनिक केक खाताय तुम्ही. कुठे आहेत का त्या वस्तू तू मला म्हणत होतीस ज्या वापरायला तुला वेळ मिळत नाही? की त्या पण गायब झाल्या अभिजित राजेंच्या स्टारडम सारख्या. तू खरंच सुखी आहेस? तू जर का याला सुखी असणं म्हणत असशील ना तर ते गांडुळाला शेषनाग वगैरे म्हटल्यासारखं झालं. तू ती एक पिशवी घे, या इथेच राहू दे, त्यानंतर घेतो मी. बर बर. मी काय म्हणतो, हा सामान लावायच्या आधी जरा झाडून घेतो. हो हो. मग मी गणपतीचा फोटो आणलाय ना तो ठेवूया आपण. ओके. द्या ठेव. अरे औषध खाली कसं येत आहे आपोआप? थांब थांब. परत यायला. काय विचित्रच आहे. ते सांगितलं पाहिजे मालकांना. हो ना. तुम्ही एक काम करता का, तुम्ही ना आता थोडा वेळ शटर धरून ठेवा, मी सगळं सामान आत घेते तोपर्यंत. असा ते शाळेत बाई शिक्षा करायचं तसं वाटतंय मला. अच्छा, म्हणजे शाळेत तुम्ही एवढी मस्ती करायचात का की रोज बाई तुम्हाला शिक्षा करायची? नेहमी नाही गे बाई, कधी कधी. बरं घे तू. चल 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 मी घेते. हा अरे जरा ना चढ आहे. हळू हळू. हो घेते घेते. अरे किती वेळ हे असं बसायला? 5 मिनिटं थांबा. हे वर ठेवलं ना की मग तुम्ही सोडून दिलं तरी चालेल. सोडून काय दिलं? ते खाली येईल ना. जड आहे तो पिशव्या. हळू 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 ग. थांबा. ही पिशव्या जरा वर. खूप जड आहे हो पिशवी. जरा तुम्ही मला हात देता का? अरे कमाल आहे तुझी. मला इथे उभं केलंस आणि तिथे हात द्यायला सांगतेस. दोन्ही कसं करू मी? बरं बरं. मग आपण एक काम करूया. ऐका, काय? मी शटर धरते, तुम्ही ते जरा पिशव्या वर घ्या. नो नो नो, ते जड आहे खूप. काहीतरी त्रास होईल तुला. मला शाळेत शिक्षा नाही झाली कधी, पण एवढं धरू शकते मी. द्या. हो जा जा तुम्ही जा. अहो खरंच हे जड आहे हो खूप. अहो मला नाही पकडता येते. या 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 या. ऐक लागलं नाही तुला? नाही नाही. तू ठीक आहेस ना? हो हो. एक मिनिट. तू कुठे आहेस? मला काही कळत. माझा मोबाईल कुठे गेला? तू कुठल्या तरी बॅग मध्ये आता अशी. काही दिसत नाहीये. अरे पण आहेस कुठे तू? मागे 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 वळा. मागे. हा वळलो. तू धडपडू नकोस, तिथेच उभी राहा. आणि मग तू हळूच मला हात दे बरं तुझा. हात दे. हो हो. होय. मी ना रिसेंटली वाचलं, सोन्याचा कॉइन जर का पाण्यात घालून प्यायलं ना तर चेहऱ्यावर तेज येतं. काय पाणी घेऊन ये जा. आलं का तेज? शुभ्रा, माझ्या चेहऱ्यावर तेज आलंय. वाव सोहम, काय केलंस तू? हे काय आहे? तू कितीला घेतलंस हे? पैशाचं सोड ग. तुला हवंय? खरंच? म्हणजे काय, तू बायको आहेस ना माझी. जे माझं आहे ते तुझं आहे. थँक्यू सोहम. एक्सक्यूज मी, इथे सोहम कुलकर्णी कोण आहे? आम्हीच आहे. बोला काय झालं? सर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल नाही पे केलंय.
आणि सर जर तुम्ही लवकर भरलं नाहीत ना तर उगाच कोर्टाची नोटीस येईल हो तुम्हाला. अशी कशी येईल नोटीस? आत्ता भरतो पैसे, बोला किती भरायचे? $12.25 लाख. $12.25 लाख? सोहम, तू 12.25 लाखाची शॉपिंग केली आहेस? राहू दे ग, आपल्याकडे भरपूर पैसा आहे, थोडा खर्च केला तर काय फरक पडतो? अरे तसं नाही, पण ओके. काय ना, मी विसरलो म्हणून पेमेंट नाही झालं. तुमच्यासारखा गरीब नाहीये पेमेंट न करायला. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. विश्वास, येस सर. जा गल्ल्यातले सगळे पैसे काढ आणि मार यांच्या तोंडावर. हो सर, पण याआधी अभिजित सरांनी कधी गल्ल्यातून पैसे काढले नव्हते. हा, त्याचं काय आहे की नंतर हिशोबाला बरं पडतं ना. बॉय, याला सांग माझं ऐकलं नाही तर काय होतं. कानाखाली पडते. आगे पहिला हफ्ता आणि निघ आता. आई, सर, मी म्हंटल जाता जाता तुम्हाला सरप्राईज देऊन जाऊया. कसं चाललंय? ऑल सेट ना? ठीक आहे. वाव, काय घमघमाट सुटलाय. पोहे उरलेत का थोडे माझ्यासाठी? घासभर असतील. आसावरी, हो, देते हं तुला. थँक्यू. वाव, मी किती दिवसांनी आईंच्या हातचे पोहे खाणार आहे. सर, तुम्ही खूप लकी आता. तुम्हाला रोज आईंच्या हातचं काही ना काहीतरी मिळत असतं. हो हो. हो ना आई? पाणी देऊ का तुला? मी घेईन ना नंतर. आई, सर, काय झालंय? मी एकटीच बोलतेय मी मगापासून. तुम्ही दोघही माझ्याशी बोलतच नाही आहात. काय झालंय आई? रागवलायत का माझ्यावर? तेवढा हक्क कुठे आहे आम्हाला? असं का बोलताय तुम्ही माझ्याशी? तुम्हाला सोहम काही बोललाय का? अरे बापरे, माझ्याकडून काही बोललं गेलंय का? मी हर्ट केलंय का तुम्हाला? मी चुकले का? काय झालंय नक्की? अहो, चहा करू का तुमच्यासाठी? अगं नाही, तुझंही खाऊन व्हायचंय ना. नाही, थोडे पोहे पण उरलेत, गरम करून देऊ का तुम्हाला? अगं तूही काय खाल्लेलं नाहीस, तू खाऊन घे ना एक काय. मिनिट ना, तुम्ही काय एकमेकांशी बोलताय? तुम्ही माझ्याशी का नाही बोलत आहात? असे का वागताय माझ्याशी? मला सांगा ना, काय झालंय नक्की? शुभ्रा, शुभ्रा, ऐक ऐक, असं रडू नको. ऐक, रडू नकोस बाळा. पण आम्ही खूप रागावलोय हो तुझ्यावर. हो, ते कळतंय मला, पण का रागवलायत? काय झालंय मग मला सांगा तरी ना कुणीतरी. आम्हाला न सांगता त्या मालकांना तू भाड्याचे पैसे दिलेस ना. तुला माहिती होतं ना आम्ही किती प्रयत्न करत होतो. का दिलेस तू मग? ओके, सॉरी. पण मला ना सगळं लवकरात लवकर सुरू व्हायला हवं होतं. सगळं छान सुरू व्हावं असं वाटत होतं. आणि मुलगी म्हणता ना मला, मग मला हे करण्याचा हक्क नाहीये का?
सर तुम्ही पण चिडलायत. तसं नाही, पण तू कशाला आमच्यासाठी त्रास घेतलास? ए शुभ्रा, ए वेडाबाई, नको रडू नकोस तू. आमच्यासाठी ठीक आहे. मग तुम्ही आजपर्यंत मला जो काही सपोर्ट केला त्याची परतफेड समजा. परतफेड? लेकीने अशी परतफेड करायची नसते आणि हिशोबही ठेवायचा नसतो. आई वडिलांनी ठेवलेले चालतात. नाही, आई बाबांनी ठेवायचा नसतो. थँक्यू, पण तुला हे पैसे आमच्याकडनं घ्यावे लागतील. घेईन ना, मला माहितीये तुम्ही दोघंही स्वाभिमानी आहात, मला चालेल. पण माझी एक अट आहे. कसली अट? मी आता जे काही करू शकते ना ते तुमच्या दोघांमुळे करू शकते. तुम्ही आधार आहात माझा, त्यामुळे हा साबोला वगैरे धरायचा नाही माझ्याशी, मी सांगून ठेवते. ए बेडाबाई, ठरवलं तरी तुझ्यावरती रागवू नाही शकत आम्ही. चल पोहे का मस्त झाले तो. सगळे पोहे खाऊया आपण. हं? संपवणार आहे मी सगळे. हो. नाहीच आहेत तेवढे. काय चाललंय मॅडी? सर तुम्ही खेळू नका म्हणालात ना, आणि एसी पण बंद आहे सर, आणि रेस्टॉरंट मध्ये कोणी कस्टमर पण नाहीत सर, म्हणून मी टाइमपास साठी पेस्ट्री खाते. पेस्ट्री काय फुकट येते? नो सर. त्या अभिजितने ना लाडवून ठेवलंय तुम्हाला. आता इथला मालक मी आहे. परत जर का अशी पेस्ट्री खाल्ली ना, पगारातनं पैसे कट करीन. आणि कस्टमर्स नाहीये सांगायला लाज नाही वाटत का ग तुम्हाला? जा बाहेर जा आणि कस्टमर्स घेऊन या. मग काय मी जाऊ? डू ऑर डाय. पण मला इथे कस्टमर्स हवे आहेत, कळलं? डू और डाय, पण मला इथे कस्टमर्स हवेत. ओके. कम कम कम, अभीस किचन मध्ये 50% डिस्काउंट आहे. 50%. या जेवा आणि बोट चाटत जावा. या 50% डिस्काउंट. अभीस एकदम टेस्टी जेवण मिळेल. या. अहो थांबा थांबा थांबा. अहो बघा ना, त्या मॅडीताई आहेत ना. आओ. हो, मॅडीच दिसते. अगं मी मग त्या अशा का उभ्या आहेत तिकडे? चल बघूया. आओ. या जेवा आणि बोट चाटत जावा. मॅडीताई. हाय सर आणि मॅडम. सर मी खूप मिस करते तुम्हाला. सोम सरांनी बघा ना मला कसं बाहेर उभं केलंय. नाही, पण काय झालंय काय? या जेव्हा बोट चाटत जावा म्हणजे काय? सर ते अभीस किचनला बरेच दिवस झाले कोणी कस्टमर्स येत नाहीयेत ना, आणि सोम सरांनी सांगितलं जर कस्टमर्स आले नाहीत आज तर त्या दिवसाचं पेमेंट सुद्धा मिळणार नाही, आणि आज कोणी घरी सुद्धा जायचं नाही असं सांगितलं सोम सरांनी. म्हणून मी सर ही अशी पोट धरून बाहेर उभं राहायची आयडिया शोधून काढली सर. अभीस किचन मध्ये 50% डिस्काउंट आहे. 50% डिस्काउंट. या जेवा आणि बोट चाटत जावा घरी.
अभिजित सर, सॉरी मॅम. अरे नको सर, अरे अरे राहू दे. नको रे, नको. काय तुम्ही अरे कशात सर? मी मस्त मजेत. तुम्ही सगळे कसे आहात? तुमच्याशिवाय कसे असणार सर? अरे एवढ्या दिवसांनी तुम्ही अभ्यास किचन मध्ये परत आलात, खरंच खूप बरं वाटतंय. अरे नाही, मी परत बिरत आलेलो नाहीये. आम्ही दोघं आज तुमचे कस्टमर म्हणून आलो. वाह, आज खुद्द मिस्टर अभिजित राजे आणि मिसेस आसावरी अभिजित राजे इथे अभिज किचन मध्ये कस्टमर म्हणून आले आहेत. तुम्हाला इथले रूल्स माहिती आहेत ना? आज रोख, उद्या उधार. पैसे आहेत का? नाही, नसतील तर काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही देऊ तुम्हाला खायला. हा, पण नंतर भांडी घासावी लागतील. तू नको काळजी करूस. आपल्या बायकोचं पोट भरेल इतके पैसे आहेत त्यांच्याकडे. अहो या. सर, तुमचंच मेनू कार्ड तुम्हाला काय दाखवणार? मॅम, सर तुम्ही सांगा तुम्हाला काय खावं असं वाटतंय. मी सांगतो शेफने बनवायला. शाही पनीर पसंदा इथली सगळ्यात महागडी डिश आहे. मी तुम्हाला ती सजेस्ट करेन. अर्थात म्हणजे तुमच्याकडे पैसे असतील तर. मग शाही पनीर पसंदा आणि बटर रोटी. येणार ना 5 मिनिटात. मालक, यू मेकिंग व्हॉट? काय भरताय? मसाले भरतोय. बॉस ना, तिकट्यात कोणती कोणती मिरची लागते माहितीये का? नाही ना? मला माहितीये. आणि तुम्ही काय टाकताय? डोंट टच बॉसेस मसाले. डोंट टच बॉसेस मसाले. ऐकलं नाही का? ए, तू नको मला शिकू. तुझ्या बॉसने सांगितलंय मला. तू तुझं काम कर. हा. हॅलो सॉरी मालक, जरा उशीर झाला. हॅलो बॉस, दोरी फार उंचावर बांधली नाहीत ना? ते 10 मिनिटं थांबा. गरमागरम पावभाजी तयार करतो. हा, जाऊ नका कोणी. चल मंग्या, भाज्या कापल्यात का? हो, रेडी आहेत. या. अभिजित राजे. अरे कोण रे तू? ओळखतोस तू मला? हो, मी अभिजित राजे स्वागत करत आहे तुमच्या खास शो मध्ये, ज्याचं नाव आहे स्वाद आस्वाद. अरे वा, तू स्वाद आस्वाद बघायचंस का? हो, मी तुम्हाला रोज टीव्ही वर बघायचो. तुम्ही छान छान डिश बनवतात. मला तुम्ही खूप आवडतात. पण आता तुम्ही टीव्ही वर काय येत नाही? असं तुला प्रत्यक्ष भेटता यावं म्हणून. खरंच? बोल, सांग काय बनवतो यासाठी? मला ना, खरं तर ह्याला बाहेरचं काहीच खायची परवानगी नाही. हो का? कारण याला अनेक गोष्टींची अलर्जी. हो.
शिवाय त्याचं सतत पोटही दुखत असतं. अरे त्यामुळे नॉर्मली मी त्याला घरी बनवलेलेच पदार्थ खाऊ घालते. बर बर. पण तुम्हाला शोज मध्ये बघितलं त्यामुळे इथे येण्याची आणि तुमच्याच हातची पावभाजी खाण्याचा हट्ट केला. मग काय करणार, नाही म्हणताच नाही आलं. तुम्ही पावभाजी बनवताना घरी बनवलेल्याच पदार्थांचा वापर करता ना? येस, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या इथली पावभाजी एकदम सेफ आणि हायजेनिक असते. आम्ही सगळे नॅचरल मसाले वापरतो ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याला पोटभर पावभाजी खाऊ द्या. बस बस बस, बसा, तुम्ही पण बसा ना. तुझ्यासाठी आत्ता पावभाजी बनवतो मी. हा, बॉस ही रेडी पावभाजी साईड ट्रॅक का केली? हीच गरम करून द्यायची ना. अरे मग ही भाजी जरा तिखट आणि मसालेदार आहे. आपण पिल्लूसाठी जरा नवीन कमी तिखट आणि चटपटीत भाजी बनवूया ना. हा चालेल चालेल चालेल. चाल, दे बटर दे. हा ये बस, बस बस. ही झाली पिल्लूची स्पेशल पावभाजी तयार. ये बात. हे घे तुझी कमी तिखट चटपटीत पावभाजी. थँक्यू. वेलकम. तुम्हाला देऊ? नको, माझा उपवास आहे. नेक्स्ट टाइम नक्की आहे. नक्की या. काय रे, आवडली का? मस्त. एन्जॉय. बॉस, छोटी छोटी मुलं सुद्धा तुमची फॅन आहेत. आई मस्त झाली पावभाजी. खा खा. रोहन, रोहन, अरे हे बाळा, रोहन, डोळे उघड. हो रोहन, हे बाळा, बाळा. रोहन, काय होतं तुला? काय झालं? अहो, बघा ना कसं. रोहन?